आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका तर खूप स्पष्ट आहे, ती अधोरेखित करतो आम्ही. जस्टिस फॉर ऑल, अपीसमेंट ऑफ नन. सर्वांशी न्यायिक पण तुष्टीकरणाच्या विरोधात, ही आमची भूमिका पूर्णपणे स्पष्ट आहे. या ठिकाणी मला उल्लेख करायचा आहे तो म्हणजे जो काही मोर्चा काढण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाने केला तुमच्याच भाषेत मनसे व मविया, हे कोण कोणाच्यात आहे अजून स्पष्ट व्हायचं, पण जे काय असेल ते. त्यामध्ये उद्धव ठाकरेजी असं म्हणाले, देवेंद्रजी तुम्ही महाविकास आघाडीने केलेल्या गडबडीची उदाहरणे दाखवाच. दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे, हे विधान उद्धवजींचं. पुढे जाऊन ते म्हणाले, मतचोरी दिसेल तिथे लोकशाही मार्गाने फटकवा. मी चुकत नसेल तर हे विधान उद्धवजींचंच. राज ठाकरेजी यांनी ज्या भूमिका मांडल्या त्यामध्ये दुबार मतदारांना सरळ फोडून काढा, दुबार मतदारांना बडव बडव बडवा. आणि ते म्हणताना म्हणाले, एक टेम्पोभर पुरावे मी आणलेत. आणि या सगळ्यामध्ये भाषण करताना ते काय बोलले, कारण आजकाल इव्हेंटचा जमाना आहे, तुम्हालाही लाव रे तो व्हिडिओ आवडतो, म्हणून मी माझ्या सहकार्याला म्हणणार आहे की नेमकं राज ठाकरे बोलले काय आणि कोणाबद्दल बोलले आणि कुठल्या मतदारांबद्दल बोलले हे आपण ऐका, मग पुढची भूमिका आम्ही मांडतो. मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत. या इकडच्या मतदारांनी इकडच्या इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे. 4,500 मतदार हे या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे. त्यांच्या अगदी नावाला म्हणून मी तुमच्यासाठी हे एवढे मतदार आहेत, हे एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहेत, तिथेही मतदान केलं आणि मलबार हिलमध्ये देखील मतदान केलं. त्याच्यात पण मी आता जस्ट फक्त 3 नावं आहेत, प्रभाकर तुकाराम पाटील, राम महादू भोईर आणि गजानन पुंडलिक भोईर. ही त्यांची मतदार यादी आहे. या मतदार यादीमध्ये त्यांनी त्या मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे आणि मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे.